हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आज एक छानशी रेसिपी घेऊन आली आहे आणि सगळ्यात आधी मी हे सांगते, म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी, की ही रेसिपी मी यूट्यूबला वगैरे नाही बघितलेली, मी माझ्या पद्धतीने केली आहे. सो जर काही चुकलं वगैरे असेल तर मला नक्की सांगा की ताई असं नाही, असं करतात. मी नेक्स्ट टाईम नक्की ते फॉलो करेल. चला तर आपली रेसिपी स्टार्ट करूया. मस्तपैकी पालक डाळ खाऊन खाऊन कंटाळा आला होता, म्हटलं पालक पनीर बनवूया. मम्मीने पालक मस्त निवडली, स्वच्छ पाण्याने धुतली, त्याला शिजतही घातली मम्मीने. तोपर्यंत म्हटलं मी भात लावून घेते एका साईडला कुकर घासून. त्यानंतर मग कांदा टोमॅटो चिरला, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवली आणि इथे ना मी मिरची एकत्रच वाटली, म्हणजे अद्रक लसूण बरोबर, म्हणजे तेलच चांगली भाजली जाईल. आणि मग नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थंड झालेली शिजलेली आपली पालक पण वाटून घेतली एकाच वेळेला. आणि प्रॉब्लेम झाला असा की जेव्हा फर्स्ट टाईम वाटली स्मूथ झाली होती, तरी पण म्हटलं आणखीन एकदा फिरवूया. तोपर्यंत मिक्सरचं टोपण उडलं, पण नशीब की सगळं नाही सांडलं, थोडंसं एक चमच्याभर सांडलं असेल. मग ते मम्मीने लगेच डाग स्वच्छ केले, नाही तर मग ते डाग इतके स्टिकी बनतात की लवकर निघत नाहीत. मग त्यानंतर सगळा मसाला तर रेडी होता. म्हटलं आता पनीर फटाफट तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया. पनीर फ्राय केलं, जास्त काही फ्राय केलं नाही मी, थोडंसं नमक टाकलं होतं, म्हणजे थोडंसं पनीरला नमकीन साल्टी असा फ्लेवर यावा म्हणून. त्यानंतर मग तेल घेतलं, म्हणजे त्याच कढईमध्ये तेल होतं, त्यामध्येच थोडंसं आणखीन तेल टाकलं. त्यानंतर तेजपान टाकलं, मग कांदा मस्तपैकी भाजून घेतला लाल होईपर्यंत. मग त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट 1-2 चमचे करत करत मी सगळी वाटीच टाकली, कारण क्वांटिटी भरपूर होती. 8 माणसं म्हणल्यावर तुम्हाला समजू शकतं, त्यामुळे आम्हाला क्वांटिटी जास्तच बनवावी लागते. मग त्यानंतर टोमॅटो टाकले आणि मग त्यानंतर सगळे मसाले टाकले, हळद, लाल तिखट, मीठ आणि आपला चटणीचा मसाला असतो तो. इथे मी बाहेरचा कुठला मसाला जास्त वापरला नाही, म्हणजे पालक पनीरचा मसाला मी आणलाच नव्हता मार्केटमधून, विसरले मी सांगायचं. मग घरात जे अवेलेबल होतं तेवढंच टाकलं. मसाले छान भाजल्यानंतर मग पालकची जी प्युरी केली होती आपण ती टाकायची. ती टाकल्यानंतर मस्त पालकला तेल सुटेपर्यंत छानपैकी मसाल्यात शिजू दिले आणि उघडं नाही तर झाकून ठेवून त्याला शिजू दिले. कारण जेव्हा आपण उघडी कढई ठेवून शिजवतो ना, तर सगळा फ्लेवर जो आहे ना तो हवेत उडून जातो, आणि त्यामुळे झाकून शिजवलं ना तर त्याला पाणी सुटतं आणखीन आणि छानपैकी मिळून पण येतं. त्यामुळे ते झाल्यानंतर मग ताट काढलं आणि मग परत जे आपलं पालक शिजलेले जे पाणी होतं ना ते पण मी यूज केलं, कारण सगळं सत्व तर त्या पाण्यामध्ये होतं, त्यामुळे ते पाणी कशाला वेस्ट घालवायचं. मग ते पाणी आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पाणी काही टाकलेलं नाही आहे, जे पेलाभर पाणी निघालं होतं तेवढंच टाकलं. मग छान नंतर शिजल्यानंतर मग लास्टला पनीर टाकलं आणि ते एकत्र ठेवल्यामुळे असं जरा असं घट्ट झालं होतं, म्हणजे एकावर ठेवल्यामुळे. मग त्यानंतर मला ते सेपरेट करावं लागलं. इथे विहान पण मला मध्ये मध्ये त्रास देते, त्याला पण पनीर दे. म्हटलं आता भाजी बनवते, फटाफट एकदाच जेवायचं, त्यामुळे वेगळं काही त्याला दिलं नाही त्यावेळेला. आणि मग पालक पनीर ऑलमोस्ट आपली रेडी आहे. आता मी थोड्याच वेळात गॅस बंद करते आणि आता म्हटलं सगळं झाकून वगैरे ठेवायला. आम्हाला अशी सवय आहे की पळी म्हणा किंवा काही उलटणं वगैरे असं एका सेपरेट ताटात ठेवून त्यानंतर एक वेगळं ताट त्याच्यावर झाकतो, म्हणजे जेणेकरून काही माशी मच्छर बसू नये. आणि अशा पद्धतीने आपले पालक पनीर रेडी आहे. त्यानंतर सगळे जेवायला बसलो आणि सगळे म्हणले खूप छान झाले. चला तर आजची माझी रेसिपी कशी वाटली, म्हणजे माझ्या पद्धतीची, नक्की सांगा. तुम्हाला ताट सजवलेला फोटो आवडतो, त्यामुळे ताट सजवलेल्याचा पण क्लिप म्हटलं क्लोजअप घे आणि एक फोटो पण काढ. मग तसं केलं. त्यानंतर मग सगळे जेवले आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय बाय.